सिंदेवाई तालुक्यात मानव वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे। गुंजेवाई येथे सोमवार दिनांक 13 एप्रिलच्या सकाळी वच्छला ईश्वर वाडगुडे वय 65 वर्ष या वृद्ध महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान या वर्षीचा वाघाच्या हल्ल्यातील हा 13वा बळी आहे। वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गुंजेवाई येथील वच्छला ईश्वर वाडगुरे ही महिला गावातील इतर महिला आणि पुरुषांच्या समूहासोबत मोहफूल वेचण्यासाठी खैरी जंगल परिसरात गेल्या होत्या। सकाळची वेळ असल्याने सर्वजण आपापल्या कामात मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने 8:30 वाजताच्या सुमारास अचानक वच्छला यांच्यावर झडप घातली। वाघाने मानेची घट्ट पकड घेत त्यांना जंगलाच्या खोल भागात ओढत नेण्याचा प्रयत्न केला। हा थरार पाहून सोबतच्यांनी आरडाओरडा करून वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघ शिकार सोडण्यास तयार नव्हता। या भीषण हल्ल्यात वच्छला वाडगुरे यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरताच मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळाकडे धावले। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाई पोलीस आणि वनविभागाचे पथक तातडीने दाखल झाले। सिंदेवाईच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी घटनेचा रीतसर पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाई येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। विशेष म्हणजे सिंदेवाई तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे। यापूर्वी 25 मार्च रोजी तांबेगडी मेंढा उपवन क्षेत्रात मरेगाव चक येथील 81 वर्षीय बळीराम देवशा पेंदाम या वृद्धाचाही वाघाने बळी घेतला होता। लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।